विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या शिल्पकार प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, जी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य याच्याद्वारे चालवली जाते, या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। की त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात आणि फॉर्म या ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा, अशा संपूर्ण माहिती अशी या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शिल्पकार प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या स्वाधार योजनेची माहिती मिळाली पाहिजे। चला तर पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वाधार योजना ही कोणासाठी आहे, ही योजना म्हणजे ह्या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील, फॉर्म कुठे भरावा व तो फॉर्म कसा भरावा, म्हणजे ऑफलाईन भरायचा आहे की ऑनलाईन भरायचा आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्वाधार योजनेमध्ये एका विद्यार्थ्याला वार्षिक किती रुपये मिळतात, ह्या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी जे की 10वी उत्तीर्ण झाले आहेत ते विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो। तो कुठपर्यंत घेऊ शकतो? तो विद्यार्थी PG पर्यंत घेऊ शकतो, म्हणजे ते पदव्युत्तर पदवी शिक्षण जे आहे त्याच्यापर्यंत घेऊ शकतो, म्हणजे SC व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी। चला समोर बघू। असा विद्यार्थी ज्याने सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहाला प्रवेशासाठी अर्ज केला आहे, परंतु गुणक्रमानुसार त्याला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, असा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे। म्हणजे बघा, विद्यार्थी गावावरून शहरामध्ये शिक्षणासाठी येतात आणि वसतिगृहाला साठी फॉर्म टाकतात, अर्ज करतात, परंतु सर्व विद्यार्थ्याचा नंबर लागणे हे शक्य नाही, म्हणून कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना चालवली जाते। बघा, ह्या योजनेसाठी किंवा या शिष्यवृत्तीसाठी काही अटी व शर्ती असतील, म्हणजे या योजनेसाठी पात्रता काय आहे? विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा, म्हणजे तो विद्यार्थी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यास पात्र असावा। सेकंड, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा। जर एखादी विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरून जर महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी आला असेल तर त्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा फॉर्म भरता येणार नाही। थर्ड, शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा। ठीक आहे। फोर्थ, विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील। या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेला असावा व प्रवेश न मिळालेल्या आधार क्रमांक विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत बँकेत आपले खाते उघडले असतील त्या खात्याशी लिंक करणे बंधनकारक राहील। त्याच्या पालकाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न हे वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त नसावेत। ठीक आहे। नंतर विद्यार्थी स्थानिक नसावा। ज्या महाविद्यालय शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी ते महाविद्यालय शैक्षणिक संस्था ज्या नगरात पालिका किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कटकमंडळ येथील रहिवासी नसावा। जर रहिवासी असेल तर त्याला स्वाधार योजनेचा फॉर्म भरता येणार नाही। महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयातील शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील। म्हणजे विद्यार्थी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे किंवा ज्या शिक्षण संस्थेने प्रवेश घेतलेला आहे ती शिक्षण संस्था किंवा महाविद्यालय हे शहराच्या 5 किमी परिसरात असायला पाहिजे। 5 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा फॉर्म भरता येणार नाही। चला पुढे बघू। विद्यार्थी इयत्ता 11वी व 12वी त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा, म्हणजे विद्यार्थी हा 11वी 12वी किंवा पदव्युत्तर किंवा पदवीचे शिक्षण घेणारा असावा। 11वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10वीमध्ये किमान 50% गुण असणे अनिवार्य आहे। म्हणजे जो विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी फॉर्म भरत आहे तो 10वीमध्ये 50% गुण असणे आवश्यक आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्याने 10वीमध्ये 50%च्या वर गुण घेतलेले असावेत। ठीक आहे। समोर 12वीमध्ये विद्यार्थ्यास किमान 50% गुण असल्यास या योजनेच्या पुढे पदव्युत्तर शिक्षणाचा लाभ घेता येईल। म्हणजे विद्यार्थी जर ग्रॅज्युएशनला असेल आणि त्याला स्वाधार योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर त्याला 12वीमध्ये किमान 50%पेक्षा जास्त गुण असले
पाहिजे. तर भाऊ, पदविका 2 वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास सदर विद्यार्थ्यास पुढे लाभ घेण्याकरिता किमान 50% गुण किंवा त्या प्रमाणातच ग्रेड एन CGPA असणे आवश्यक आहे. म्हणजेच 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे जी पदवी असेल किंवा जी आपली PG करत असेल आपण, ती 2 वर्षापेक्षा जास्त असली पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा 50% गुण घेऊनच आपण पास झालेलं असलो पाहिजे. ठीक आहे. समोर 12वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्याची निवड या योजनेसाठी गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेत दिव्यांग, अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना 3% आरक्षण असेल. दिव्यांग, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40% इतकी राहील व त्यासाठी त्याची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे जे की साधारण मुलांना 10वीमध्ये 50%पेक्षा जास्त गुण प्राप्त असतील तरच तो स्वाधार योजनेसाठी फॉर्म भरू शकते. असं दिव्यांगासाठी थोडं सूट देण्यात आली आहे. त्यांना 40% इतके राहील व त्यांची स्पेशल यादी लागेल. जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांची एक सेपरेट यादी लागेल. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी खास भाग लागू असणार नाही. म्हणजे की आपण हॉस्टेल, जसं वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही तर आपण खासदाराचं लेटर आणून किंवा काही असं करून सुद्धा आपण खासबागमध्ये आपल्याला नंबर लावू शकतो. असं या योजनेमध्ये चालणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे. जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा, म्हणजेच रेशन कार्ड असेल, जन्मतारखेचा पुरावा असेल किंवा निवडणूक पत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी कोणताही एक. ठीक आहे. आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, इयत्ता 10वी 12वी किंवा पदवीचे गुणपत्रक, म्हणजे जर आपण 11वीसाठी असेल तर इयत्ता 10वीचे गुणपत्रक किंवा पदवीसाठी असेल तर 12वीचे गुणपत्रक. ठीक आहे. पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत. सेकंड, विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रपत्र. नंतर बघा, महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, हे ऑब्व्हियसली आहे, हे तर लागणारच. नंतर विद्यार्थ्यांनी जर विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला. विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतल्याचे प्रमाणपत्र, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. रहिवाशी म्हणजे स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रमाणपत्र. विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा, खाजगी हॉस्टेल, भाडे करारनामा इत्यादी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बँक खाते, आधार कार्डशी लिंक केल्याचा पुरावा, हे सुद्धा महत्त्वाचंच आहे. महाविद्यालयाची उपस्थिती प्रमाणपत्र, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत, म्हणजे जर आपण फर्स्ट इयरला स्वाधार उचलले आणि सेकंड इयरचा फॉर्म भरतो तर फर्स्ट इयरच्या पूर्ण सत्राचे आपली निकालाची प्रत आपल्याला जोडावी लागेल. ठीक आहे. तर आता समोर पाहू. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज कुठे भरावा. बघा, यावेळेस अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने नाही. आता ऑनलाईन पद्धतीने कुठे करायचा, बघा, ही वेबसाईट आहे, ही जशीच्या तशी तुम्ही बघून त्या वेबसाईटवर जा आणि इथे स्वाधार योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. नंतर करायचा आहे. ठीक आहे. ते समजलं तुम्हाला. आता जेव्हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरला त्यानंतर त्याची प्रिंट काढून जे कागदपत्र तुम्ही त्या ऑनलाईनमध्ये सबमिट केले आहे त्याच कागदपत्रासह कार्यालयात जमा करवायचं आहे. तर तुमचं सर्वांचं धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही शिल्पकार प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.